नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई गोवा महामार्गावरील भरणी नाका नजीक आराम बसला, मोटारीची पाठीमागून धडक, 5 जण गंभीर। मुंबई गोवा महामार्ग अपेडा फाटा येथे कारची दुचाकीला धडक, 1 जखमी। माध्यमिक विद्यालय सुखदर या शाळेचा एसएससी परीक्षेचा निकाल 100%। चिंचवली ग्रामपंचायतीत सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवड। आणि खेड तालुक्यातील जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 11 ते 13 मे रोजी। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका नजीक आराम बसला, मोटारीची पाठीमागून धडक बसून अपघात झाला। हा अपघात 9 मे रोजी सकाळी 7:30च्या सुमारास झाला। मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस भरणे नाका येथे प्रवासी उतरवण्यासाठी थांबली असता मुंबईहून संगमेश्वरकडे स्विफ्ट मोटारची पाठीमागून जोरदार धडक बसली। या अपघातात मोटारीतील 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे। या अपघातात प्रतीक्षा परशुराम खिराडे वय वर्ष 48, शिल्पा परशुराम खिराडे 50, जनार्दन खिराडे वय 40, परशुराम खिराडे 60, सर्व राहणार संगमेश्वर, आणि अर्जुन धोंडीबा चाळके वय 30 राहणार सातारा हे 5 जण गंभीर जखमी झाले। सर्व अपघातग्रस्तांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आलं, तर परशुराम खिराडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पाठवण्यात आलंय। या अपघाताची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह भरणे येथील स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालक यांच्या मदतीने खेड पोलिसांनी सर्व अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढलं। या अपघातामुळे महामार्गावर तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती। दरम्यान या अपघातात मोटारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मोटारीतील सिलेंडरचा टॅग गाडीच्या पुढील सीटवर आला होता। जर तो फुटला असता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती। भरणे नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान ज्ञानेशधाम 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि प्रसिद्धी रुग्णवाहिका 108 रुग्णवाहिकेने अपघातग्रस्त जखमींना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केलं। रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी मदत कार्य केलं। मुंबई गोवा महामार्गावर अपेडे फाटा येथे कारची दुचाकीला धडक बसली असून दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय। भरणे नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान ज्ञानेशधाम 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि अपघातग्रस्त सुहास नाटुसकर वय वर्ष 57 राहणार खेड शिवनेरी नगर यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केलं आहे। रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी मदत कार्य केलं। नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते संचलित मौजे सुखदर कुंडी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमिक विद्यालय सुखदर या शाळेचा एसएससी परीक्षेचा निकाल सतत 15 वर्षे 100% लागलाय। प्रशालेत कीर्ती संजय टेमकर 97.20% मिळवून प्रथम, तन्मय संतोष वानखेडे 95.20% मिळवून द्वितीय, सिद्धी शेखर कोळंबे 94.60% मिळवून तृतीय, आर्या राजेश कोळंबे 91.60% मिळवून चौथी, तन्वी दिनेश कोळंबे 91.20% मिळवून 5वी आली आहे। 32 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते संचलित मौजे सुखदर कुंडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव अशोक गणपत कोळंबे, उपाध्यक्ष गणपत आंबवले आणि सर्व सदस्य, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुरवत परकार आणि सर्व सदस्य, अनंत कोळंबे, सौ अश्विनी घाडगे, अविनाश बुवड, सौ अनुजा काटकर, सुखदर शेरवली आणि टेटवली गावचे सरपंच आणि शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बांगर, वानखेडे सर, पुळे सर, गावित सर, सौ भोसले मॅडम आणि लिपिक राजेश कोळंबे आणि प्रदीप कोळंबे, तसेच सुखदर आणि टेटवली येथील सर्व ग्रामस्थ, देणगीदार आणि हितचिंतक यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सन 1958च्या मुंबई ग्रामपंचायत पोटनिवडणूक नियमानुसार चिंचवली ग्रामपंचायतीची नव्या कालावधीची सरपंच आणि सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली। या निवड प्रक्रियेत चिंचवली ग्रामपंचायतीत सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडून आल्याने गावात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय।
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश सखाराम कांदेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अनुष्का अविनाश पवार सर्वसाधारण स्त्री, किशोर विठू चव्हाण सर्वसाधारण, वनिता सखाराम रसाळ सर्वसाधारण स्त्री, सुरेश गंगू जोगळे सर्वसाधारण यांच्या बिनविरोध निवडीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असून गावच्या विकासासाठी एकमताने नेतृत्व मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते. नव्याने निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांकडून पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख प्रशासनाची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात. या निवडीबद्दल गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सर्वांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चिंचवली गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नव्या ग्रामपंचायतीकडून सकारात्मक आणि लोकाभिमुख कामगिरी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. उच्च शिक्षित सरपंच म्हणून गणेश कांदेकर यांची नियुक्ती गावातून एकमताने केली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच गाव विकासासाठी होईल. खेड तालुक्यातील जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 11, 12 आणि 13 मे 2026 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यामध्ये सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत महाआरोग्य शिबिर तसेच सायंकाळी 7 ते 10 या वेळेत सौ योगिता आणि सौ ज्योती रामदासबाई कदम यांच्या सौजन्याने महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 12 मे रोजी सकाळी 9 वाजता नवचंडी यज्ञ, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, रात्री 9 वाजता गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या सौजन्याने लोकसंगीताचा कार्यक्रम तसेच बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 6 देवीची पालखी आणि मिरवणूक आणि भंडारा, रात्री 8 ते 9 मान्यवरांचा सत्कार तसेच रात्री 9 वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष सिद्धेशदा कदम यांच्या सौजन्याने ऑल दी बेस्ट या नाटकाचं सादरीकरण होणार आहे. तसेच 10 मे पासून जामगे प्रीमियर लीग पर्व 5चं आयोजन करण्यात आले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन कदम परिवारातर्फे करण्यात आलंय. खेड तालुक्यातील आमशेत गावचे कुलसुंबी मेहमूद पारकर आणि मेहमूद फजलुद्दीन पारकर यांचे नातू डॉक्टर तैसीर वसीमा इब्राहिम पारकर यांनी वैद्यकीय शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले. डॉक्टर तैसीर यांनी 2024 साली चीनमधील झेंगझोऊ विद्यापीठातून MBBS ची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर मुंबईत येऊन FMG परीक्षा 2025 प्रथम श्रेणीने उत्तीर्ण करून इंडियन मेडिकल काउन्सिलचा परवाना प्राप्त केला. लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ असल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्या यशाबद्दल खेड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आपल्या यशामागे आई वडील इब्राहिम पारकर आणि वसीमा पारकर तसेच चुलते बशीर पारकर आणि चुलती शकिला बशीर पारकर यांचं मोठं योगदान असल्याचं डॉक्टर तैसीर यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि माणगावच्या कन्येने यशाचं शिखर सर केलं हे पाहून मन अभिमानाने भरून आलं असं मत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केलं. माणगाव तालुक्यातील गरामेठा माध्यमिक विद्यालय निजामपूर येथे शिक्षण घेणारी सानिया अब्दुल कलाम हिने 10वीच्या परीक्षेत 96.20% गुण मिळवून संपूर्ण तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवलाय. सानियाच्या या यशाबद्दल भरतशेठ गोगावले यांनी तिची प्रत्यक्ष भेट घेऊन तिचा सत्कार केला आणि तिला शुभेच्छा दिल्या. सानिया एका अतिशय सामान्य कुटुंबातील असून केवळ स्वतःची मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केलंय. तिच्या या यशामुळे केवळ तिचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण माणगाव तालुक्याचा गौरव वाढलाय. या सत्कार सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सानियाचे कुटुंबीय उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कुळवंडी शिंदेवाडी रस्त्याचं भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, पंचायत समिती सदस्य दिलीप डेरवणकर, महिला उपजिल्हा संघटिका सुप्रियाताई पवार, युवा सेना तालुका अध्यक्ष मिलिंद काते, शाखा प्रमुख अशोक निकम, युवा सेना संघटक दीपेश निकम, कुळवंडी गावचे सरपंच, माजी सरपंच राजेंद्र शेलार, महेश मोरे, संतोष खोपकर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण तर मिळतच, त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तम गुणवत्ताही असते.
जिल्हा परिषदेच्या शीळ शाळेचे असेच गुणवान विद्यार्थी आकाशवाणीच्या बालजगत कार्यक्रमात चमकणार आहेत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर दर रविवारी सकाळी 9:30 वाजता बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत प्रसारित होतो. 10 मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या शीळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शीळ शाळेतील निधी शेळकर, युग वाडकर, देवांग पवार, मिस्त्री संगरे, कृष्णा वाडकर, प्रांजल ओरपे, दुर्वा चापडे, तनिष्का बसरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच इंधन बचत, जिल्हा परिषदेच्या शाळांची वैशिष्ट्य, या शाळेची गुणवत्ता सांगणारा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा शीळचे मुख्याध्यापक मकसूद सय्यद आणि उपशिक्षिका वृषाली विभाकर नाचणकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचं निवेदन सोनाली सावंत यांनी केलं असून कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे आहेत. सर्व रसिक श्रोत्यांनी हा कार्यक्रम अवश्य ऐकावा असं आवाहन करण्यात येत आहे. श्री साईबाबा मंदिर, साईधाम, बिचगड, तालुका खेड येथे 30वा वर्धापन दिन रविवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याचे मंदिराचे प्रवर्तक सदानंदराव भोसले यांनी कळवले. यावेळी मंदिरात सकाळी 5 वाजता काकड आरती, सायंकाळी 5 वाजता सत्यनारायणची महापूजा, 7 वाजता मराठा क्रांती स्वराज्य संघटनातर्फे आयोजित करण्यात आलेला पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. रात्री 9 वाजता साई भंडारा आणि रात्री बिसगड ग्रामस्थांचं सुश्राव्य भजन होणार असल्याचं मंदिराचे प्रवर्तक व मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितलं. तरी सर्व साई भक्त, बिसगड ग्रामस्थ आणि खेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन करण्यात आलंय. देवघर युवक आणि ग्रामस्थ यांच्यातर्फे देवघर चषक 2024 भव्य अंडर आर्म ओपन क्रिकेट स्पर्धा दिनांक 16 आणि 17 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक 7,777 आणि चषक, द्वितीय पारितोषिक 5,555, तसेच उत्कृष्ट मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्व सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात येणार आहे. प्रवेश फी 700 रुपये ठेवण्यात आली असून सामने सकाळी 9 वाजता सुरू होतील. प्रत्येक संघात 11 खेळाडू खेळवले जातील. प्रत्येक सामने 4 षटकांचे होतील. वादविवाद करणाऱ्या आणि पंचांवर दबाव आणणाऱ्या संघाला फी न देता बाद करण्यात येईल. पहिल्या दिवशी गाव टू गाव सामने खेळवले जातील. यासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे. काही नियम कमिटीकडे राहतील. दुसऱ्या दिवशी सामने खुला गट खेळवला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सदर सामने देवघर येथील खेम पद्मावती मंदिर येथे होतील. अधिक माहितीसाठी विपुल मोरे 74 990 62 797, राजकुमार मोरे 84 59 29 58 76, राम मोरे 86 520 82 553, अविराज मोरे 84 688 30 824, कुणाल मोरे 940 43 81 805, मिनेश मोरे 89 28 76 46 26 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. सदर कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम, माजी आमदार संजयराव कदम, माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे, माजी सभापती अण्णा कदम, उद्योजक हनुमंत मोरे, माजी उपसभापती रवींद्रजी मोरे, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.